तांत्रिक बिघाडामुळे मुंबईतील पश्चिम रेल्वे काही काळासाठी विस्कळीत झालेली आहे। तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेवरील गाड्या साधारणपणे 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत। मुंबईच्या वेस्टर्न रेल्वे ट्रेन्स सध्या उशिराने धावत आहेत। 10 वाजता बोरिवलीहून निघालेली एसी ट्रेन अर्धा तास खार आणि वांद्र्याच्या मध्ये थांबलेली होती। अनेक ट्रेन त्यामुळे पुढच्या सुद्धा रखडल्या। काही जणांनी ट्रॅकवरून चालत आपलं कार्यालय गाठल्याचं सुद्धा समजतंय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। श्रेयस, आत्ताची काय परिस्थिती आहे? ट्रेन्स अजूनही उशिराने धावतायत का? खरं तर आपण बघितलं तर 10-10:15च्या दरम्यान काहीतरी तांत्रिक बिघाड हा माहीमच्या इथे आलेला, म्हणून त्यामुळे खार ते वांद्र्यामध्ये 3 ट्रेन्स थांबवण्यात आलेले। हे 3 ट्रेन्सचा सिग्नल खऱ्या अर्थाने मिळाला होता, त्यामुळे कुठलीही फास्ट ट्रेन किंवा स्लो ट्रेन होती या ट्रॅकवरून जात नव्हती। त्यामुळे 15 ते 20 मिनिटं किमान अर्धा तासपर्यंत या तिन्ही ट्रेनकडे थांबल्या होत्या। त्यात एसी लोकल सुद्धा होती। कुठे ना कुठे अनेकदा नॉन एसी गाड्यांच्या जी लोक आहेत यामुळे कुठे ना कुठे ट्रॅकवर उतरले, कारण वांद्रे स्टेशन अगदी साकेच्या अंतरावर होतं आणि ट्रॅकवरून चालत त्यांनी आपलं कार्यालय गाठलं। मात्र आता वेस्टर्न रेल्वेकडून जी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते त्याच्यानी सगळं काही सुरळीत झालेलं आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा तो वेळापत्रक जो आहे तो पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। मात्र 10, 10:15 ते 11 पर्यंतची जी वेळ आहे तेव्हा प्रत्येक ही ट्रेन जी होती वेस्टर्नची ती 20-25 मिनिटं लेट होती। अगदी, आणि त्यामुळे आता जर वेस्टर्न रेल्वेने प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना आधी वेळापत्रक तपासून घराबाहेर पडावं लागेल। धन्यवाद श्रेयस दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। आपण सध्या ही दृश्य बघतोय। वेस्टर्न रेल्वेवर सध्या ट्रेन रखडलेल्या आहेत। अनेकांनी ट्रॅकवरून चालत जाणं पसंत केलेलं आहे। तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे रेल्वे सेवा सध्या पश्चिम मार्गावरची ठप्प आहे। साधारणपणे 10 ते 15 मिनिटं उशिरानं गाड्या धावतात। काही ठिकाणी ट्रेन पूर्णपणेच रखडलेल्या आहेत।